साहेब, मराठा क्रांती मोर्चाच्या अनुषंगाने, मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं आता जरांगे पाटील 19 तारखेला मुंबईत येतात. आता चालू झालेलं मुंबईत जाणं, त्याबद्दल काही चर्चा झाली आहे किंवा ते थांबवण्याच्या दृष्टीने? नाही बघा, सरकार ओपन आहे. म्हणजे माननीय चंद्रकांत दादांनी देखील बोललेले आहेत. आता नव्यानं झालेले मराठा मंत्रिमंडळ मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष माननीय विखे पाटील साहेब देखील बोललेले आहेत. मी देखील बोललेलो आहे की आम्ही खुले आहोत, ओपन आहोत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी, मनोजदादांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी आम्ही केव्हाही तयार आहोत. त्यांनी यावं, त्यांच्या ज्या पहिल्यापासून मागण्या होत्या त्यातल्या किती सोडवल्या, ज्या प्रलंबित राहिल्यात त्या कोणत्या कारणासाठी राहिल्यात, न्यायालयीन प्रक्रियेमध्ये किती अडकलेल्या आहेत, न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून काय निर्णय घ्यावे लागतात, ह्या सगळ्या गोष्टीची तांत्रिक, कायदेशीर, संविधानिक सगळी माहिती माननीय मनोजदादांना किंवा कोणाही मराठा आंदोलनकर्त्यांना देण्याची सरकारची तयारी आहे. त्यांनी चर्चेला यावं. एकच आमचं म्हणणं आहे की आता गणपती उत्सव आजपासून सुरू होतो आहे आणि गणेश उत्सवामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने आंदोलनकर्त्यांनी मुंबईला आझाद मैदानावरती यायचं, वाहतुकीचा विस्कळीतपणा निर्माण व्हायचा. मुंबईचा गणेशोत्सव किती मोठ्या प्रमाणात साजरा होतो आपण सगळेजण पाहता. मुंबईकरांच्या गणेशोत्सवामध्ये काही त्याला अडचणी निर्माण होऊ नयेत आणि म्हणून माननीय न्यायालयानं सुद्धा मला वाटतं काल काही आदेश दिलेले आहेत की अशा पद्धतीचं मुंबईमध्ये मैदानावर त्यांना आंदोलन करता येणार नाही. त्यामुळं माननीय मनोजदादांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी.